तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर चाललेलं आहे साफसफाई, तुम्हाला दाखवते. हे बघा काय केलंय. बेड विकून टाकलेला आहे. बेड विकलाय. खूप सारा पसारा झालता, खूप सारा. आता मी ते काळ झालता तिथे मी हे टाकले, आल्याचं पाणी टाकले. त्याला थोडा वेळ भिजू देते, मग साफसफाई करायची. खूप कंटाळा एवढं. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून किती सारा पसारा होता तुम्हाला दाखवते. आई ते गेले आता त्या घरी. तर आई बोलले नाही का विकून टाक म्हटलं, लागायची भीती वगैरे. तर ते टाकला, कारण त्याच्या फायली वगैरे पाहिजे होत्या. ते आता गावाला घेऊन जाणार आहे म्हटलं फायली. तर म्हटलं फायली वगैरे, मग काही सपोर्टलं नव्हतं. 4 गोण्या कपड्या निघले, पोरांच्या 4 गोण्या कपड्या निघले. आणि मग आता सपोर्टला काय नसल्यामुळे मग आता काही उपयोगच नाही ना. ते पट्ट्या पूर्णपणे खराब झाल्या तर पूर्ण गंजलेलं होतं. तर आता बघू, नवीन घरी जायचं आहे म्हटलं. हे सर्व जुनं तर आपण घेऊन जाणार नाही, त्याच्यामुळं आता आपलं थोडं थोडं रूम खाली करायच्या हिशोबाने आपण थोडं थोडं साफसफाई करायची आहे. तर आता त्याच हिशोबाने चाललंय. लय पसार आहे. असं असं वाटतं, तुम्हाला वाटतं एवढं राड्यात तुम्ही काय करत होते, कसं काय करत होते. पण राडा, घरातला राडा म्हटल्यावर निघणारच, निघतोच तो. तर मला तो दिवाळीच्या वेळेसच करायचा होता, पण एकटीचं काम नाही एवढं सगळं म्हणजे करणं. तर आईच्या सपोर्टनं, ह्यांच्या नवऱ्याचं कसं असतं, कशाला राडा करते, कशाला काय, मला आलाय कटा, मला सुट्टी येईन, मला सुट्टीच्या दिवशी आरामच करू नाही देत, असं तसं लय भणभण असते. त्याच्यामुळे आई कसं आपल्यासोबत कोणी जोडीला असलं तर आपण करू शकतो. तर आईने त्याच्या पाठी लागली होती. वीक वीक मग तेव्हा कुठेतरी हा बोले, मग तेव्हा आता काय हे चालले. आता किती काळ झालं, सगळं काळ झाले. आता रूमचं पण आता बघूया काय होते. घरमालक पण आता माहीत नाही काय बोलतोय. तर त्या हिशोबाने आपलं चाललंय थोडं थोडं आता आवराआवरी. तर चहा बनवलाय, चहा बिस्किटचा पुडा. प्रांजला आता शाळेतून आली, तिला लागली भूक. तर मस्तपैकी चहा, पार्ले आणले, चहा बनवते त्यांना. पार्ले अगं आलं टाकले बाया. लय राडा झाला, लय 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 लय. डिशूम डिशूम. तर मस्त चहा बिस्किट खाते. मला लय भूक लागली, पुरीना भूक लागली. तर मस्त चहा वगैरे, एनर्जी ना अजून काम करायला. तर त्याच्यामुळे आई त्यांना म्हटलं ना का, आता वाजलेत बरं का 4:30 वाजलेत. म्हटलं कशाला जा ये करता, म्हणजे ताईंकडे जायचं होतं. तर म्हटलं नका जाऊ, पण ते गेल्या. कारण मग त्यांची पण आता एवढे पाय दुखते ना, आईंचे लय पाय दुखते. ते मम्मी सारखे, माझ्या मम्मीचे कसे दुखायचे तसे त्यांचे दुखते. ते मी त्यांना म्हटलं नका जाऊ, करा आराम. कारण आम्ही लय मगापासून झटतोय. 2 तास झाला आम्ही ते काम चाललंय. परत ते लोखंडवाले आले, ते घेऊन गेले. मग सगळा पसारा झालाय. तर त्याच्यामुळं मी म्हटलं आपल्याला कसं जाणीव असते ना, आपण थकलो मग समोरचा व्यक्ती पण तेवढाच थकला असं. मला लगेच म्हणजे कसं असतं, आपल्याला लगेच जाणवतं ना. तर त्याच्यामुळे त्यांना म्हटलं नका जाऊ, पण आता गेले ते खाली. आणि मग आम्ही करतोय चहा मस्तपैकी. आता उद्या जाईन मी ताईंकडं, कारण आज हे सगळं पसारा करायचं होतं. लय पसारा झालेले मला दाखवते. हे गोण्या, तर हे गोण्या अशा 4 गोण्या भरल्या होत्या, 4. त्या देऊन आलो. हे कपडे इथं बघा, हे राडा घालून. आता मला ते साफ करावं लागेल थोडं थोडं थोडं. पुरींचे आता लय कपडे राडा वाटन घरामध्ये, पण घर कसं मोकळं वाटन एकदम छान पैकी. तर चला आता चहा पिते. भेटू लवकरच, साफसफाई केल्यावर भेटू आपण. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला चहा पिते, एनर्जी मला बोलायला पण. तर चला सगळं आवडलंय तुम्हाला, सगळं स्वच्छ दिसते बघ. तर काय तर पोरी मी राडा केला सगळं, म्हणजे सगळं साफसफाई केले. पीठ मळून ठेवले, टीव्ही चालवते, पीठ मळून ठेवले. तर पुरीने साफ हे केले, सगळं स्वच्छ केले. आता सगळं लादी वगैरे सर्व छान केले. आता रूम सगळं मोकळा झालाय. आणि बघू शकता सर्व छान वाटते का, फ्रेश नाही वाटत. कारण कलर 4 वर्ष झालं कलर नाही दिलेला आहे, त्याच्यामुळं कलर एकदम घाण झाले. कलरकडं इग्नोर करा.
तर जाऊ दे आता, नवीन घरी आपल्याला छानच व्हायचं. आता इथं प्रांजलची एक्झाम चालू आहे, तिचे पढायचं चाललेलं आहे. हा, ती अभ्यास करते, ती आता मनानेच अभ्यास करते कारण क्लासला जात नाही, म्हणून मनानेच अभ्यास चाललाय. इकडे चालले आमची मेथीची भाजी नेसायची. मेथीची भाजी नेसते ती आहे. प्रिशा पण नेसू लागते वे. होय, प्रिशा नेसू लागते. झालंय आता, सगळं दिसतंय स्वच्छ. आणि इकडं पीठ वगैरे म्हणून ठेवले मी. आता स्वयंपाक चाललाय, स्वयंपाकाची तयारी चालली. तर चला, आम्ही रोज सब्जा बिया पिते बरं का. चिया सीड, त्याचे खूप फायदे. चिया सीड म्हणजे माझ्या आता चेहऱ्यावरती जरा ग्लो बघताय ना, ग्लो पण पिंपल्स होते मध्ये, माझ्या चेहऱ्यावर बघू शकता लय पिंपल्स आले होते. तर त्याच्यामुळे चिया सीडनी पण जरा कमी फरक पडलाय. आणि हे कोणत्याच प्रकारचं याला शिकवते. हे बघा, हे कोणा माहिती असं करायचं. जानेवारी इथं जिथं ह्या याच्यावर हड्डीवर येईल ना, तर त्याला 31 डेज असतात. बाकीच्या इथं मध्यभागी आलं तर 30 दिवस असतात. जानेवारी फेब्रुवारी, मग तिला उद्या एक्झामला येणार आहे की जानेवारीत किती दिवस असतात, फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात. तर तिला शिकवते. जानेवारीमध्ये 31 डेज, फेब्रुवारीमध्ये 28 डेज, मार्च म्हणजे 31, एप्रिलमध्ये 30 दिवस. असं तिला शिकवते. तर चला, बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी काय ऑनलाईन मागवले तुम्हाला दाखवते. तर ह्या प्लेटा मी ऑनलाईन मागवल्यात कारण की पाहुणे घरी आल्यानंतर जेवायलाच प्लेटा नसायच्या आणि मग त्यांना छोट्या छोट्या प्लेटीत जेवायला द्यायचं. तुम्हाला दाखवते. हे अगदी कमी पैशात मला भेटलेले आहेत बरं का, तुम्हाला दाखवते. तुम्हाला जर खरंच कुणाला आवडल्या ना, नक्की ऑर्डर करा. खरंच खूप छान आहे. अगदी कमी पैशात मला या 6 प्लेटा भेटलेल्या आहेत. तुम्हाला दाखवते. क्वालिटी पण खूप छान आहे, मस्त आहे आणि एकदमच छान आहे. तुम्हाला दाखवते. जर आवडलं तर खरंच मागवा. मी माझ्या स्वतःसाठी मागवलेले आहेत. खरंच एकदम पॅकिंगमध्ये पण आल्यात, एकदम छान. 6 प्लेटी आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये PP लिंक टाईप करा, मी तुम्हाला याची लिंक देते. तो खूप छान आहे बरं का. तर बघू शकता. तर हे बघा, सारखं मध्ये मध्ये असते. आता प्रिशाला याच्यात मी जेवायला देणार आहे आणि एकसारख्या प्लेटी आहेत कारण घरात ना लय झगडे होतात. एकसारख्या प्लेटी नसल्या, मला ही पाहिजे, मला ती पाहिजे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला लिंक म्हणा, मी तुम्हाला लिंक पाठवते बरं का. तर चला, बाय बाय.